पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. जामखेडमध्ये सध्या राजरोसपणे अवैध धंदे हे शहरामधील पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांच्या आशीर्वादानं सुरू आहेत. वेश्या व्यवसाय, मटका, गांजा, अवैध दारू यामुळे परिसरामधील तरुण पिढी बिघडत चालली आहे. सतत गोळीबाराच्या घटना घडत आहेत, त्यामुळे व्यापारी शहर सोडून चालले आहेत. कालच्या गोळीबाराच्या घटनेमधील आरोपींना जर अटक झाली नाही तर उद्या जामखेड शहरामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात येईल, असं पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी म्हटलंय. नमस्कार, मी रमेश आजबे. रात्री झालेल्या गोळीबारावर बंडू पवार माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्या मुलाला रात्री गोळीबारामध्ये मांडीला गोळी आरपार झालेली आहे आणि रात्री अहमदनगरला अहिल्यानगर या ठिकाणी त्याला ॲडमिट केलेलं आहे. जामखेडला ॲडमिट केलं असता हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं की परिस्थिती थोडी नाजूक आहे, त्यामुळे नगरला ॲडमिट केलं. वास्तविक पाहता गेल्या बऱ्याच दिवसांपासून जामखेड कला केंद्र म्हणजे जामखेडला उद्ध्वस्त करण्याचा अड्डा बनला आहे आणि ह्या कला केंद्राला कुठलंही टायमिंग आणि या टायमिंगचं बंधन इथले PI महेश पाटील यांनी ठेवलं नाही. माझं तर असं मत आहे, एक जुन्या पिक्चर स्टोरीमध्ये एक रंगा आणि बिल्ला नावाचे 2 माणसं होते, तसे इथं हे महेश पाटील रंगा आणि मुख्य अधिकारी शिवसाहेब बिल्ला असे 2 अधिकारी इथं शहराला चांगले लाभल्यामुळं जामखेड शहराचं असेल किंवा पंचक्रोशीचं असेल वाटोळं चाललेलं आहे. तुम्ही जर जामखेड तालुक्यात संध्याकाळी जामखेड शहरात बसले तर तुम्हाला एकही MH महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही, अशी परिस्थिती नाही. इथं कला केंद्राच्या नावाखाली अवैध धंदे, वेश्या व्यवसाय ओपनपणे जामखेड शहरामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आणि बिना लग्नाची पोरं इथं 1000 2-2 हजार रुपये देऊन बिघडवण्याचं काम या ठिकाणी होतंय. इथं आवाज कोणी उचलत नाही. त्याचं कारण, आवाज कोणी उचलायला गेलं की जामखेडचे PI त्याला एक पाकिट देतात आणि त्याला मोकळं करतात आणि त्यामुळं दारूचा व्यवसाय असेल, सगळे अवैध धंदे असते. आमच्या जामखेडला ओपन गांजा विक्री चालते. आमच्या भुतोडा रोडला ओपन मटका चालतो, जिथं मुस्लिम समाजाचे ऍपल विकणारे, केळी विकणारे त्या ठिकाणी व्यापारी बसायचे. इथल्या मुख्य अधिकाऱ्यांनी आणि PIनी संगनमत करून तिथं त्या ठिकाणी सगळं कल्याण, मुंबई, काय मटक्याचे नाव असते, मद्रास, ह्या रंगाबिल्लांनी तिथं बसवलेले आहेत. वारंवार यांच्याकडे तक्रार करून सुद्धा ह्यांना महिन्याला पाहिजे तो मलिदा ह्यांना पोच होतो आणि ह्या मलिद्याखाली त्यांनी ते मटक्याचा व्यवसाय सुद्धा ओपन त्या ठिकाणी चालू केला आहे. वास्तविक पाहता ह्या कला केंद्राच्या नावाखाली हे जे व्यवसाय चालू आहे, रात्रभर धुमाकूळ चालू आहे आणि ह्या धुमाकूळामुळं जामखेडचं व्यापाऱ्यांचं सगळा दृष्टिकोन जो व्यापार लाईनचा आहे तो सगळा उद्ध्वस्त झालाय आणि इथून व्यापारी जामखेड शहर सोडून त्या ठिकाणी चालले आहेत. हे जर बंद करायचं असेल तर इथल्या पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची उचल बांगडी आणि हा CO इथली उचल बांगडी तात्काळ करणं गरजेचं आहे. रात्रीपासून 10 ते 15 व्यापाऱ्यांचे फोन आले. जर असं वातावरण राहिलं तर आम्ही व्यवसाय कसे करायचे? इथं प्लॉटवर कब्जे टाकले जातात, प्लॉटवर ताबा टाकला जातो. ओपन सगळ्यात कुठल्याही रोडला व्यवसाय ओपन चालू आहे. रात्रभर नंगानाच या जामखेड शहरामध्ये चालू आहे. त्यामुळे इथं कुणीतरी लक्ष घालण्याची गरज आहे. आता रात्रीपासून पोलीस रवाना झालेत, ह्यांना एकही त्या ठिकाणी आरोपी या ठिकाणी सापडला नाही. बऱ्याच व्यापाऱ्यांचं मत आहे, जर हे आरोपी तात्काळ मिळाले नाहीत तर उद्या जामखेड शहर ह्या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात यावं अशी सगळ्यांची मागणी आहे. आज संध्याकाळपर्यंत जर आरोपी त्या ठिकाणी नाही मिळाले तर उद्या ह्या गोळीबाराच्या कारणास्तव उद्या जामखेड शहर बंद राहील
आणि याची दक्षता पोलीस प्रशासन असेल, सगळ्या प्रशासनाने यांनी तात्काळ घेतली पाहिजे, असं माझं एक जामखेडकर म्हणून मत आहे. आणि हे जर नाही थांबलं तर ह्याचं उद्या चालून मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारलं जाईल. आणि मग आंदोलनात जर काही विषय वाढले तर इथलं प्रशासन, इथले स्थानिक नेते मंडळी ह्याला जबाबदार राहतील. केंद्र फक्त आता नावाला राहिले. आता तिथं मोठे मोठे डीजे आलेत, ऑटोमॅटिक ब्लूटूथ कनेक्ट करून तिथं गाणे वाजवले जातात. कला दाखवायचं सोडून वेगळ्याच कला रात्रभर त्या ठिकाणी दाखवल्या जातात. कला केंद्र आता फक्त नावाला उरलंय आणि ह्याला पूर्ण खतपाणी जामखेडचं पोलीस प्रशासन घालतंय. आणि दर 5-6 महिन्याला, असा तालुकाच नाही की तिथं 5-6 महिन्याला गोळीबार होतो. जामखेडमध्ये कट्टे जर बघितले तर कमीत कमी 1000 कट्टे जामखेड तालुक्यातल्या ह्या गुंडगिरी पोचणाऱ्या लोकांकडे या ठिकाणी कट्टे मिळतील. त्यामुळे दर 2-4 महिन्याला हे असे गुन्हे घडणार आहेत आणि कुठलीही पोलिसांचा या ठिकाणी वचक राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ कारवाई करून हे मटके, अवैध दारू, अवैध कला केंद्र ह्याला सीसीटीव्ही कुठेतरी बसले पाहिजे. जामखेडच्या सीओनी एक सीसीटीव्ही शहरात बसवलं नाही. ह्यांना पोलिसांना वाहन सुद्धा ट्रेस होणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं हे रंगाबिलला मिळून सगळा मलिदा महिन्याला लादत आहेत आणि बाकीच्यांना बी पाकिट देऊन गार करत आहेत. ह्यांचा मस्त कार्यक्रम चाललाय. रंगाबिलला उचलल्याशिवाय जामखेड शहर त्या ठिकाणी शांत होणार नाही, असं माझं जामखेडकर म्हणून मत आहे. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना. हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.